नमस्कार, मी मुग्धा धोत्रे तुमचं स्वागत करते सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये. सो तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल, सध्या एक भन्नाट असं गाणं खूप ट्रेंडवर जात आहे आणि त्यातील ते म्हणजे चाकरी, आणि त्यातीलच कलाकार आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. कशा आहात? मस्त, खूप छान आहात आम्ही दोघं पण. मस्त, एकदम मस्त. ओके. सो 2 दिवस झालेत रिलीज होऊन आणि एवढा छान प्रतिसाद भेटतो, म्हणजे रील्स व्हायरल जात आहेत, कमेंट्स, लाईक्स. सो कसं वाटतंय तुम्हाला? पहिले तर हे गाणं आमच्या दोघांसाठी पण चॅलेंजिंग होतं, कारण आम्ही याच्यामध्ये दोन्ही पात्र करतोय. जर आता आम्ही आहोत प्रणीत आणि तन्वी, आणि आमचं ओल्ड एजचं पात्र पण आम्ही करतोय. सो तो एक चॅलेंज होता आमच्यासाठी हे करणं, आणि आम्हाला थ्रू आउट द प्रोसेस खूप जास्त मजा आली हे करायला, कारण आम्हाला ॲज ॲन ॲक्टर दोन्ही पात्रांना न्याय द्यायचा होता, ओल्ड एज पण आणि आम्ही आत्ता जसे आहोत यंग एज पण. सो खूप मजा आली. छान वाटतंय. 2 दिवस झालेत अल्बम सॉन्ग येऊन, आणि ज्या प्रकारे म्हणजे काय म्हणतो, ज्या प्रकारे कमेंट्स आहेत, ज्या प्रकारे लोक प्रेम देत आहेत, सो ते बघून छान वाटतंय. माझं तर हे पहिलंच अल्बम सॉन्ग आहे, याचे तर 2 झालेत. सो त्याला ते म्हणजे असं असेल की हां हिट आहे आता, पण माझ्यासाठी खूप जास्त म्हणतात ना मोठी गोष्ट आहे की मी अल्बम सॉन्ग करते, ते पण सारेगमाचं. आदर्श दादा आहे सिंगर, सोनाली सोनावणे आहे, त्यात हे महाशय आहेत ज्यांनी ऑलरेडी 2 हिट दिलेले आहेत. सो एक्सायटेड होते, आणि रिलीज झाल्यानंतर बघून तर मला खूप जास्त छान वाटतंय, आणि प्रेक्षकांचं पण छान प्रेम मिळतं आहे आम्हाला. सो आता तर फक्त 2च दिवस झालेत, आणि तरी पण लोक चाकरी करत आहेत. आय एम डॅम शुअर की 1 महिन्यामध्ये तर खूपच सुपरहिट. एकदम हो सुपरहिट असणार आहे हे. सो ओव्हरऑल ही प्रोसेस कशी होती, म्हणजे तुमच्याकडे हे गाणं कसं आलं? बिग बॉसमध्ये जाण्याआधी बिग बॉसमध्ये जाण्याआधी मी जस्ट असं म्हटलं होतं की सारेगमाचे सगळे सॉन्ग हिट असतात यार, काय कमाल प्रोजेक्ट्स घेऊन येतं सारेगमा, किती भारी असतं ना की मी पण यांची लीड असते म्हणून. तेव्हा मी कॅरेक्टर रोल प्ले करत होते सिरियलमध्ये, आणि माझं असं होतं की यार सारेगमाची लीड वगैरे असं असं माझं सुरू होतं. मग मी बिग बॉसमध्ये गेले, बिग बॉसमधून आले, आणि आल्याच 2-3 दिवसांनी सोमेल गाडाने कॉन्टॅक्ट केला मॅनेजरला की तन्वीला लीडसाठी आम्ही बघतोय म्हणून. आणि मी म्हटलं वाट कसली बघतेस, होकार देऊन टाक भाई, मला करायचीच होती त्यांची लीड म्हणून. आणि मला खूप जास्त आनंद झालेला की मी त्यांच्यासोबत काम करणार आहे. आणि नंतर त्यांनी मला सॉन्ग पाठवलं, मग डिटेल्स पाठवले माझ्यासोबत कोण असणार आहे, काय असणार आहे. सो सिंगर बघितले, आणि खुश झाले एकदम की अरे वाव, यांच्यासोबत काम करायचं आहे. मग यांच्याबद्दल कळलं मग खूप एक्सायटेड होते या प्रोजेक्टला घेऊन, आणि आता मस्त वाटतं. माझं सारेगामासोबत हे 3रं प्रोजेक्ट. सो थँक्यू सारेगामा की ते इतके चांगले चांगले प्रोजेक्ट्स घेऊन येत आहेत, आणि त्याच्यामध्ये मला फीचर करायची संधी चौथा मिळते. प्रोजेक्ट ऑन द वे. सो पहिले 2 जे गाणे आम्ही केले होते, गच्ची आणि मोरनी, सो ते वेगळ्या जॉनरचे गाणे होते. म्हणजे गच्ची तर एकदम असं छान मित्रांचं सॉन्ग, आणि असं एकदम कूल वाईब असं सॉन्ग होतं. आणि आम्ही मोरनी जे केलं दॅट वॉज ॲन ॲफ्रो ट्रॅक. त्याच्यामध्ये असं काय म्हणतो आपण, रॅप आणि असं जेनझी लोकांना आवडेल अशा टाईपचं ते गाणं होतं. आणि त्याच्यामध्ये लुक पण आमचे भन्नाट होते, त्याच्यामध्ये गौतमी होती. आणि जेव्हा मला चाकरी आलं तेव्हा माझा आनंद नेक्स्ट लेवल होता, कारण हे आपल्या मातीतलं गाणं आहे असं मला झालं. कारण चाकरी इज समथिंग कुठेतरी काय म्हणतो आपण, ग्रामीण आणि असं स्वीट, छान, प्रेमळ. आणि मी स्वतः एक शेतकरी असल्यामुळे मला ते खूप भारी वाटलं की अच्छा मला हे गाणं करायचं आहे. आणि मला दादांनी सांगितलं की चाकरी आहे, तुला कसं वाटतं काय. मी पहिल्यांदा ट्रॅक आल्यानंतर लगेच दादाला म्हटलं, दादा मला ट्रॅक खूप आवडला, मला आवडेल करायला. आणि ऑब्व्हियसली मला जेव्हा कळलं की तन्वी करते तेव्हा तर काय विचारायलाच नको, कारण तन्वी कोलतेचा कोण फॅन नाही, तन्वी कोलते सगळ्यांना सोलते. सो तिने रॉक केलंय बिग बॉसमध्ये, आणि आम्ही गाण्यात पण आमच्या पात्रांना न्याय द्यायचा प्रयत्न केलाय, आणि काहीतरी भारी भन्नाट वेगळं घेऊन येण्याचा प्रयत्न केलाय तुमच्यासाठी. तू आता जो डायलॉग बोललायस तो त्या गाण्यामध्ये पण आपल्याला बघायला भेटलाय. सो ते आधी असं त्यामागे काय स्टोरी आहे, म्हणजे
आधीपासून होतं की काय स्टोरी आहे त्यामागे, त्या डायलॉग मागे? सोमिलगडांनी त्यांचा हे लावलेलं आहे, काय म्हणतात, उगम तिकडून झालाय आमच्या त्या डायलॉगचा. ओके. जस्ट सगळं कोरिओग्राफी वगैरे सेट झाली होती पहिल्याच दिवशी ना, डान्स कोरिओग्राफीच्या दिवशी, रिहर्सलच्या दिवशी. Practice. रिहर्सलच्या दिवशी सगळं बसवून झालं, डान्स रिहर्सल करून झाली. आणि मग सोमीला असं वाटलं की यार याच्यात काहीतरी आपण इनोव्हेटिव्ह करू शकतो. मग ते काय 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 मग त्याच दिवशी तो म्हटला डिरेक्टर सरांना, जे की मनीष महाजन आहेत, त्यांना जाऊन म्हटला की एक काम करायचं का, जो हिचा डायलॉग होता तो डायलॉग आपण टाकू शकतो का. तर ते म्हटले काय. मग त्यांनी सांगितलं. ते म्हटलं अरे वा, चांगलं वाटतंय, म्हणजे चाकरी करून घेतली वगैरे असं तसं, म्हणजे याला पण सोल्ल्या टाईपच झालं ना ते असं. खरंय. हा. सो मग सोमीलने त्याचं सांगितलं. मग डिरेक्टर सर म्हटले आपण करू शकतो. वा. तो उगम आमचा सोमील सरांकडून झालाय. ओके. सो तुमच्यातली जी केमिस्ट्री आहे ती खूपच जास्त छान ऑफ स्क्रीन पण दिसते. सो तुम्ही पहिल्यांदा भेटल्यावर अशीच केमिस्ट्री होती की ती कशी खुलली आहे तुमची केमिस्ट्री? ऑब्व्हियसली पहिल्यांदा जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा अशी केमिस्ट्री नव्हती, कारण ती केमिस्ट्री आपल्याला डेव्हलप करावी लागते. सो पहिल्यांदा जेव्हा मला कळलं होतं की तन्वी येते तेव्हा थोडंसं मला असं होतं की यार तन्वी कशी असेल रिअल लाईफमध्ये. एकतर बिग बॉसचा मी खूप मोठा फॅन आहे आणि बिग बॉससारख्या रिॲलिटी शो ती गाजवून आली आहे, जिंकून आली आहे. तर अरे तिच्यात ॲटिट्यूड असेल का, मग आमचं पटेल का, ती नीट बोलेल का माझ्याशी, असे खूप प्रश्न होते माझ्या मनात. पण जेव्हा पहिल्यांदाच मी तन्वीला भेटलो रिहर्सलला तेव्हा शी वॉज व्हेरी चिल आणि एकदम कूल, भारी, मस्त आम्ही रिहर्सल केली. आणि आमची जी केमिस्ट्री आहे ती अशी थोडी 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 वाढत गेली. आणि केमिस्ट्री वाढण्याचं अजून एक कारण आहे, ते तुम्हाला तन्वी सांगेल. तो जो एक सीन जो आम्ही केला गाण्यात. केमिस्ट्री म्हणजे किंवा बॉन्डिंग म्हणशील तर पहिल्या दिवशी असं काहीच नव्हतं. आम्ही जस्ट आलो, मी पहिली आले होते हॉलमध्ये, रिहर्सल हॉलमध्ये. हा थोड्या वेळाने आला आणि जस्ट ओळख करून दिली सोमिलने आणि हाय हॅलो एवढंच झालं. आणि त्यानंतर रिहर्सल करायला घेतली. रिहर्सल करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये डान्स स्टेप्स सगळ्या खूप छान वाटल्या आणि नंतर त्याच्यामध्ये रोमॅन्स कमी पडत होता असं त्यांचं म्हणणं होतं. सो ते असं बोलता बोलता बोलून गेले, अरे डान्स तर एकदम कमाल होतोय हा, पण काय होतंय ना, तर तुमची ना केमिस्ट्री थोडी कमी पडते. आणि आमचं असं होतं की भाई 2 मिनिटं नाही झाले, आम्ही बोललोच नाहीये की हाय हॅलो मी तन्वी, हाय प्रणित, इतक्यावरती केमिस्ट्री दाखवायची होती आम्हाला. आणि असं झालं की अरे बापरे आता बोलावं लागेल. मग त्यांच्यासमोर आम्ही खूप बोलत होतो पण काही नाही, याने खूप मला एकदम असं कम्फर्ट झोनमध्ये आणलं आणि मग आम्ही शूट केलं. त्यानंतर एक आमचा पूर्ण सॉन्गमध्ये पप्पी गालावरती देण्याचा एक सीन आहे. सो तेच एक मोठे गोष्ट आमच्या सॉन्गमध्ये आहे पूर्ण, की तो एक रोमॅन्स आमचा. आणि तिथे मग आता काय करायचं थोडेसे असे रेस्ट्रिक्शन्स आले आम्हाला, पण नंतर सगळ्यांनीच एकदम कम्फर्टेबल केलं आम्हाला आणि मग तो सीन झाला. मग त्याच्यानंतर जरा जास्तच बोलायला लागलो आम्ही. आणि बाकी मस्ती, हा मला मस्तीखोर म्हणतो पण हा स्वतः एकदम जास्त मस्तीखोर आहे. BTS वगैरे आम्ही सगळे बघितले. खूप 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 म्हणजे हा BTS बघतातच आहे, त्यामुळे स्पॉइलर तर देणारच नाही आम्ही कुठे कुठे काय काय झालंय ते, बट मजा आली. आणि स्पेसिफिकली तो जो सीन होता जेव्हा दादानी आम्हाला सांगितलं की अरे तुला तन्वीची पप्पी घ्यायची आहे, मला असं झालं काय, मला तन्वीची पप्पी घ्यायची आहे. म्हणजे मला असं होतं की अरे मग तन्वी काय विचार करेल, अरे आम्ही करू शकतो का नाही, एकतर आम्ही कालच भेटलोय आणि मग ती कम्फर्टेबल फील होईल का नाही तिला, किंवा मी कसं हे करू शकतो. पण काय नाही, तिने पण मला कम्फर्ट झोनमध्ये तेवढं हे केलं, किंवा तिने तेवढा कम्फर्ट दिला, मी पण तिला कम्फर्ट दिला. आणि त्या सीन नंतर खरं तर आमची तेवढी केमिस्ट्री बिल्डअप झाली, कारण आम्ही एकदम फ्री चिल मस्तीखोर एकदम मस्त वाईब्स असं आम्ही मजा केली आहे 2 दिवस. शूट तर केलंच आहे, पण चाकरी इज इक्वल टू मजा आणि खूप 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 मजा ती तुम्हाला गाण्यात दिसेलच आणि BTS मध्ये तर कळेलच तुम्हाला. सो तू बोललास की खूप जास्त मजा केली. आम्ही BTS वगैरे पण बघितलं. सो असा कुठला असा प्रँक किंवा असा कुठला किस्सा तुम्हाला सांगायचा वाटतो प्रेक्षकांना? एक प्रँकचा सीन झाला माझ्यासोबत. आमचं एक सीन आहे ज्याच्यामध्ये तन्वीचा मी पाय चेपतोय. सो मला दादांनी सांगितलं की असं असं हवं आहे आम्हाला दोघांना पण सांगितलं, ब्रीफ दिल्या की असं असं कर, असं असं हवं आहे. तर मी एकदम ऐकलं, अच्छा आपण हे करायचं आहे, ठीक आहे. सो आम्ही ते मी तिचे पाय दाबायला सुरू केले आणि त्याच्यानंतर जे झालं त्याच्यानंतर 1 टेकमध्ये तो सीन झाला होता, जे आम्हाला माहिती नव्हतं. मग दादा म्हटला की अरे जमत नाही रे तुम्हाला, काय करताय तुम्ही, शी यार मजा नाही येते. आणि आम्हाला असं झालं की अरे
म्हणजे आम्ही एवढं प्रयत्न करतोय की दादा जसं सांगेल तसं प्रयत्न करतोय करायचा, पण का आवडत नाहीये सगळ्यांना. आणि आम्ही 15 मिनिटं मी तिचे पायच चेपत होतो बापरे. लिटरली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ऑलमोस्ट असं झालं तन्वीला की अरे प्रणीत आपण अजून काय करायला पाहिजे रे, अच्छा हे करू, अच्छा ते करू, अच्छा हे करू. आणि मग आम्हाला 15 मिनिटांनंतर कळालं की अरे हा तर प्रँक केला यांनी. सो ते खूप डेंजर होतं आमच्यासाठी. हां, म्हणजे हा एक किस्सा होता. आणि दुसरा सायकलचा होता. सायकलचा होता हा. तू ओरडली होती तो BTS तर गेला ना. हाच एक मेजर होता प्रँक जो मला तरी आठवतोय, जो सगळ्यांनाच आवडला आणि त्याचं BTS टाकलं. नाही टाकला अजून. नाही. स्पॉइलर येतो सगळ्यांसाठी. स्पॉइलर आहे. हां, तर हाच एक प्रँक होता आमच्यासाठी. आणि एका सीनला ती खूप जोरात ओरडली सायकल चालवताना, तेव्हा पण सगळ्यांना असं झालं की अरे ती पडली का काय. तेवढाच होता. म्हणजे झालं काय की सायकलचा एक सीन आहे ज्याच्यामध्ये मी तिला मागे बसवतो आणि मी चालतो. तर ॲक्च्युली चढ होता आणि सायकलला पण हवा नव्हती. तर मी मस्त एकदम छान अच्छा टेक लागला, मी सायकल चालवतोय आणि तन्वीचा जोरात आवाज, ती अशी जोरात ओरडली आणि आम्ही सगळे घाबरलो, अरे ही पडली का. मला असं शिट यार, आता ही पडली, आता ही सगळं सेट डोक्यावर घेते. पण ती पडली नव्हती, तिने उडी मारली होती अच्छा. कारण माझा डिसबॅलन्स झाला होता. पण तो सीन असा मला झाला की अरे म्हणजे तो तिने ॲक्च्युली सगळ्यांवर प्रँक केला असं झालं. ओके. सो मला तुला विचारायला आवडेल की बिग बॉस नंतर तुझ्याकडे खूप सारेच ऑफर झाले असणार, सो तू हे सॉन्ग का चूज केलं, तुला ह्यामध्ये असं काय वेगळं वाटलं? मला तर आधी सारेगमबरोबर काम करायचंच होतं त्यामुळे. आणि मी पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये पण सुद्धा बोलले होते की मला बिग बॉस नंतर जे कुठलं पहिलं काम येईल ते मी विचारच नाही करणार आहे, नाही म्हणणार नाही आहे, मी होकारच देणार आहे, कोणतंही येऊ देत. सो पहिलंच सॉन्ग मला सारेगमचं आलं आणि ते मला करायचंच होतं. आणि सिंगर्स तर त्याच्यामध्ये जे होते त्यांच्यासोबत तर काम करायचं होतं, चॅनल पण त्यांच्यासोबत काम करायचं होतं. आणि माझं असं झालं की जे सॉन्ग त्यांनी ऐकवलं किंवा जी कॉन्सेप्ट मला त्यांनी सांगितली, तर ती ना असं फक्त अल्बम सॉन्ग आहे म्हणून ते अल्बम सॉन्ग करायचं असं हे नव्हतं. त्याच्यामधून ना काहीतरी एक समोर एक बोध दिला आहे असं मला वाटतं की न्यू जनरेशनसाठी, की चाकरी म्हणजे काय मोस्ट ऑफ द लोकांना माहितीच नाही आहे की काय आहे चाकरी. सो ते त्यांना कळेल की काय आहे नेमकी चाकरी, जो गावरान शब्द आहे. आणि जे कपल्स आहेत जे स्वतःचं प्रेम बोलतात ना इतरांसमोर नाही मांडू शकत, ॲटलिस्ट रीलच्या सहाय्याने तरी लोकांसमोर ते मांडू शकतात. किंवा चाकरीला जे खूप असं बोलतात ना काय अरे म्हणतात हा ते, तर बायकोचा बैल आहे, हां बायकोचा बैल काइंड ऑफ असं केलं जातं ना, ते कुठेतरी ना आता नॉर्मलाइज होऊन जाईल की अरे हा तर चाकरी करतोय, की अरे आता हे करतोय. मग ते ना सगळं अल्बम सॉन्गमध्ये दाखवलं, त्या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवले. सो मला वाटतं आता सिच्युएशन थोडी सगळ्यांसाठीच नॉर्मल होऊन जाईल सेवेची, म्हणजे प्रेमातल्या सेवेची. आणि एक त्याच्यामध्ये चॅलेंज असं होतं, मला सांगितलं गेलं होतं की याच्यामध्ये म्हातारी आजींचा पण रोल तुला करायचा आहे, म्हातारी आजींचा रोल पण तुला करायचा आहे. सो माझं असं झालं की चल ठीक आहे, अल्बम सॉन्गमध्ये मोस्टली असं कुठेच झालं नाही आजपर्यंत की कोणी असं ट्राय केलं आहे, एक तरुण जमाना आणि एक वृद्ध जमाना, हे नाहीच झाले आजपर्यंत. म्हटलं चला काहीतरी चॅलेंजिंग दिसते आणि मला पण ते करायला मजा येणार होती. मग बोलणं झालं सगळं, म्हटलं नाही नाही मला ते म्हातारी आजींचा रोल करायचाच आहे, की मी कितपत करू शकते हे मला स्वतःला आजमावायचं आहे आणि मी कशी करेल. त्यामुळे मग मी म्हटलं की नाही करायचंच आहे आता हे, असं म्हणून मग मी चाकरीसाठी होकार दिला होता. तुला काय चॅलेंजिंग वाटलं का ह्यामध्ये? ऑब्व्हियसली आमच्यासाठी चॅलेंजिंग ती एक मेन गोष्ट होती, जी म्हणजे आम्ही दोन्ही एजचे पात्र केले. कारण बिईंग ॲन ॲक्टर, बिईंग अ कलाकार, आम्हाला असं वाटतं की प्रत्येक पात्राला न्याय देणं गरजेचं असतं. मग कारण आता आम्ही म्हातारी किंवा आजी आजोबांचा जो रोल केला, तर आम्हाला बघणारे आजी आजोबा पण असतील. सो त्यांना बघताना असं नको वाटायला की अरे यार हे फेक करतायत किंवा काय. सो आम्ही दोघांनी पण आमच्या पात्राला तितकाच न्याय देण्याचा प्रयत्न केला, दोन्ही पण. आणि आम्हाला कुठेतरी वर्सटॅलिटी दाखवणं गरजेचं होतं, कारण आम्ही जसे आहोत तसे तर आम्ही दिसणार आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला एजेड कॅरेक्टर दाखवायचं आहे. मग म्हातार बा जो असेल तो उभा कसा राहतो, मग तो बोलतो कसा, मग त्याचे हातवारे कसे असतील, मग राईट फ्रॉम मेकअप. आता नॉर्मल मेकअप तर अर्धा पाऊण तासात होऊन जातो, पण आम्हाला मेकअप करायला पण खूप चॅलेंज होतं, कारण आम्ही ऑलमोस्ट 1-1.5 तास मेकअपच करत होतो. सो असे काही चॅलेंजेस होते आणि ते आम्हाला करताना खूप जास्त मजा आली.
सो तू मगाशी प्रेमाबद्दल बोलली, चाकरीबद्दल बोलली. सो तुमच्यासाठी प्रेम म्हणजे काय आणि तुम्हाला चाकरी द्यायला आवडेल की चाकरी घ्यायला आवडेल? माझ्यासाठी प्रेम म्हणजे काळजी. प्रेम म्हणजे लाँग डिस्टन्स असेल तरीसुद्धा बोलतात ना, म्हणजे त्याला काळजीच म्हणू शकतो. पण कॉलवरती जेवलीस का, हे केलंस का, ते केलंस का, किंवा काय म्हणतात त्याला, सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन घेणं म्हणतात ना, लांबून जरी असेल किंवा जवळून जरी, की हे केलं का, हे करायचं होतं, म्हणजे एक लक्षात ठेवलं पाहिजेत गोष्टी काही. मी सुद्धा, त्याने सुद्धा. आणि चाकरी म्हणजे जर समोरचा व्यक्ती न लाजता ती काळजी फक्त माझ्यासमोर नाही करत आहे, इतरांसमोर सुद्धा तो दाखवून देतोय की हो, मी तिची काळजी करतोय. नॉट चाकरी, पण मी तिची काळजी करतोय, आणि हे सगळ्यांसमोर करणारा कोणीतरी हवा. सो आणि हे तर आहेच की त्याने करावं, बट त्याच्यापेक्षा जास्त मला असं वाटतं की मला त्याची चाकरी करायला जास्त आवडेल. मला काळजी घेतलेली आवडेल, मला विचारपूस केलेली आवडेल, मला त्याच्या गोष्टी लक्षात ठेवलेल्या आवडतील, मला काहीतरी करायला आवडेल. हे माझं प्रेम आहे. माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या खूप सोपी आहे. पुढची जी काही व्यक्ती आहे, पुढची जी काही मुलगी आहे, माझ्यासाठी प्रेम म्हणजे ती जशी आहे तसं ॲक्सेप्ट करणं. आणि तेच मी चाकरीमध्ये केलं आहे. म्हणजे जर तुम्ही चाकरी बघितलं तर त्याच्यामध्ये आम्ही ट्रान्झिशन्स वापरलेत, की जसं मी यंग एजमध्ये होतो, म्हणजे मी जशी तिची यंग एजमध्ये सेवा केली तशीच आम्ही ओल्ड एजमध्ये पण केली. सो प्रेम तेच आहे, भावना तीच आहे. आणि जर मी तिला तसं ॲक्सेप्ट नसतं केलं की चिडखोर, किंवा ती जशी आहे तसं जर मी तिला ॲक्सेप्ट नसतं केलं, तर आमचं प्रेम शेवटपर्यंत टिकलं नसतं आणि मला सेम म्हणजे यंग टू ओल्डमध्ये जे काही आम्ही चाकरी केली ती करता नसती आली. सो येस, फॉर मी लव्ह इज ॲक्सेप्टिंग समवन द वे द पर्सन इज. सो बिग बॉसमध्ये आम्ही बघितलं की तुझा जो लुक असतो, साडी आणि फुल, तो एकदम एक्झॅक्ट सेम या गाण्यामध्ये आहे. सो यामागे कोइन्सिडन्स होता की ते तू आहेस म्हणून असं डिझाईन केलेलं? काय होतं या लुक मागे? सोमील, असं काही होतं का? म्हणजे वेगळा काही थॉट होता का, की साडी आणि फुलाचं असं काही नव्हतं ना? सो त्यांची रेट्रोवाली कॉन्सेप्ट होती. त्यांना जुन्या काळातलीच मुलगी दाखवायची होती आणि मग म्हातारी आजी दाखवायची होती. आणि ऑब्व्हियसली मी जशी आले सेटवरती, फुलाचं असं काही नव्हतं तेव्हा. त्यांना रेट्रो हवं होतं फक्त. आणि माझं असं झालं की आपण ते फूल लावू शकतो का? असं म्हणजे एक कसं काय म्हणतात ते, निरागसतेने मी प्रश्न विचारला सोमिलला आणि डिरेक्टर सरांना की सर, ते हे ना थोडं खाली खाली वाटतंय, तर मी इथे फूल लावू शकते का? तर ते म्हणले की हां, ट्राय करू शकतो आपण. मग ते लावून बघितलं आणि मग ते फूल लावल्यानंतर त्यांना खूप जास्त आवडलं की अरे नाही, हा लूक मस्त दिसतोय आणि हिची ओळख पण आहे ती तन्वी कोलतेची की फूल लावते ही. सो लगेच परमिशन मिळाली त्या गोष्टीसाठी आणि मग तो लूक क्रिएट झाला. आजीबाईंच्या याच्यामध्ये पण, कॅरेक्टरमध्ये पण त्यांनी तिथे एक फूल दिले, कारण ते पूर्ण जर्नीमध्ये त्यांना तसंच दाखवायचं होतं की ही फूलवाली आहे असा. ओके. सो पूर्ण सॉन्गमध्ये खूप असे क्यूट असे सीन्स होते, मोमेंट्स होते. तुमचा असा कुठला पर्सनल फेवरेट असा कुठला सीन आहे? एक सीन खूप जास्त भारी आणि इंटरेस्टिंग आहे. आम्ही असे बसलो आहे, आम्ही म्हाताऱ्या एजमध्ये आहे, तर मी अख्ख्या सॉन्गमध्ये तन्वीची किंवा माझ्या म्हातारीची चाकरी करतो आहे. आणि त्या पर्टिक्युलर सीनमध्ये मी तिच्यासाठी पुष्पगुच्छ आणला आहे. म्हणजे काही फुलं आहेत माझ्या हातामध्ये आणि मी त्याला एक फूल देतो आहे, ती फेकती आहे. मग मी दुसरं फूल देतो आहे, ती फेकती आहे. मग तिसरं फूल देतो आहे, ती फेकती आहे. म्हणजे अख्ख्या गाण्यात मी एक्सेप्ट केलं या खडूस म्हातारीला. पण मग तिथे माझा पारा सटकला आणि मग मी तिला असा धक्का देतो. सो तो एक सीन माझ्यासाठी खूप गमतीशीर आहे आणि असा फार क्यूट सीन आहे तो. सो बघताना मला खूप जास्त आवडला तो सीन. मला म्हणजे कसं सांगू, जो सायकलवाला सीन होता ना, तो ॲक्च्युली बघताना चांगलं वाटतंय की ज्या प्रकारे त्याने ट्रान्झिशन घेतलंय ना, की तरुण असतानाची मी हा मला कसा नेत होता. म्हणजे त्याने सायकल चालवून नेली होती एका पॉईंटला आणि नंतर नॉर्मल नेली होती बसवून मला. आणि जेव्हा म्हातारे झालो आम्ही, तेव्हा त्याने मला पाठीमागे बसवलं होतं आणि हा उभा राहून ती सायकल पुश करत होता, घेऊन जात होता. सो तो सीन जास्त मला आवडतो. आणि
म्हणजे आवडण्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये ना म्हणजे जे डीपली बघतात ना त्यांना कळू शकतं की जो व्यक्ती ज्याच्यामध्ये खूप ताकद होती तेव्हा तो भार उचलून स्वतः सायकल चालवत घेऊन जात होता, पण तिला चालू देत नव्हता. म्हातारा झाल्यानंतर पण त्याच्या अंगात ताकद तर नाही आहे सायकल चालवायची, पण त्याचं हे आहे की तिला कष्ट नाही द्यायचे चालण्याचे. सो तो सायकलवरती बसवून झेपत नाही आहे तरी पण ओढून ओढून नेतोय. सो ते जास्त आवडणारी गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये फन पण खूप झाली आहे आमची. त्यामुळे तो मला एकदम क्यूटवाला सीन वाटतो. ओके. सो जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? चाकरी म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजे प्रेम, त्या एका व्यक्तीसाठी आपण केलेलं. आणि मला असं वाटतं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चाकरी आवडेल हे आम्हाला माहिती आहे. आणि जेव्हा तुम्ही चाकरी बघाल तेव्हा नक्कीच ती तुमच्या आयुष्यातली एक व्यक्ती तुम्हाला आठवेल जिची तुम्ही चाकरी केली आहे किंवा जिने तुमची चाकरी केली आहे. तर चाकरी नक्की बघा आणि आय एम डॅम शुअर की तुम्हाला काही गोष्टी रिलेट होतील आणि गोष्टी आवडतील आणि आमचं सॉन्ग आवडेल. आणि अजून एक गोष्ट, हुक स्टेपवर रील करायला अजिबात विसरू नका आणि आम्हाला टॅग करायला विसरू नका. थँक्यू. मी असं सांगेन सगळ्यांना की चाकरी म्हणजे प्रेम, सेवा आणि सेवा काळजीपोटी केली जाते. सो मला असं वाटतंय की सगळेजण जास्त रिलेट करतील हे सॉन्ग जेव्हा ते नाही का आपण रील्स बघतो कारमध्ये गर्लफ्रेंड रागवली आहे, तिला काहीतरी करायचं होतं, घ्यायचं होतं असं काहीतरी, किंवा घरातून काहीतरी नवरा बायकोचं काहीतरी वाद असेल किंवा नवरा विसरला असेल आणि मग तो जर ड्राईव्ह करतोय आणि गर्लफ्रेंड इकडे बसली आहे आणि मग त्याचं असं असेल की किती किती नखर येते ना की डोळ्यावरी आणि तो तिला मनवतोय. सो जेव्हा जेव्हा गर्लफ्रेंडचा असा मूड होईल ना की ती बॉयफ्रेंडवर रागवली आणि त्याने काहीतरी नाही केलं आणि बॉयफ्रेंडला किंवा नवऱ्याला जर तिला मनवायचं असेल ना तर चाकरी सॉन्ग नक्की त्या कारमध्ये लावा आणि हे असं तुमचे क्यूट मुमेंट्स करा, म्हणजे ती नक्की हसेल असं मला वाटतं. आणि हे तुमचे मुमेंट्स पण तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता, रिअल मुमेंट्स, आणि आम्हाला टॅग करू शकता. सो चाकरी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि नक्की जाऊन बघा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.